नमस्कार सुगरण मैत्रिणींनो आणि माझ्या खवय्या मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आमच्या शिवनदेव रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण फक्त 3 ते 4 साहित्याचा वापर करून अगदी 10 मिनिटात लहान मुलांचा आवडता ओरिओ बिस्किट इडली केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा केक इतका स्पंजी आणि चवदार होतो की मुले रोज याचीच मागणी करतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण इथे एका प्लेटीमध्ये आपण ओरिओ बिस्किटचे 4 बारकाले पुडे घेतलेले आहेत। आता हे पॅकेट आपण फोडून सर्व बिस्किटे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। लहान मुलांचे आणि आपल्या सर्वांचे ऑल टाइम फेवरेट हे ओरिओ बिस्किट्स। आज आपण याचाच बिस्किटाची जादू पाहणार आहोत। चला तर मग पटपट हे बिस्किटचे पुडे फोडून घेऊया। या केकसाठी आपल्याला कोणतेही महागडे साहित्य नकोय, फक्त 10-10 रुपयाचे हे ओरिओचे बिस्किटचे पुडे आपल्याला इथे लागणार आहेत। हे बिस्किट आधीच खूप चॉकलेटी आणि गोड असतात, त्यामुळे आपल्याला केकमध्ये वेगळी साखर घालायची अजिबात गरज पडणार नाही। तर सर्वात आधी मी सगळे बिस्किटे इथे काढून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपले बिस्किट वेगळे करून झालेले आहेत। आता हे बिस्किट आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचे बारीक अशी छान पावडर तयार करून घेणार आहे। काही लोक बिस्किटमधील क्रीम वेगळी काढतात, पण आपल्याला क्रीम काढायची अजिबात गरज नाही। आपण क्रीम सकट ही बिस्किटे मिक्सरला लावून घेणार आहोत, यामुळे केकला खूप छान क्रीमी टेक्स्चर येते। आता आपण मिक्सर फिरून याची बारीक पावडर करून घेणार आहोत। पहा आपली बिस्किट पावडर अगदी छान तयार झालेली आहे। यामध्ये बिस्किटचा एकही तुकडा राहिलेला नाही। ही बिस्किटची पावडर आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली इथे बिस्किटची पावडर तयार झालेली आहे। आता या बिस्किट पावडर मध्ये आपण थोडे दूध घालूया। दूध एकदम न घालता थोडे करूनच घालायचे आहे, जेणेकरून मिश्रणात गुठळ्या होणार नाहीत। आता हे चमच्याने एकाच दिशेने छान मिक्स करून घेऊया। इथे मी पाऊण कप दूध घेतलेले आहे। लक्षात ठेवा, दूध जास्त गरम किंवा फ्रीज मधील थंड नसावे, ते रूम टेम्परेचरवरच कोमट असायला हवं। आता हे दूध थोडं घालत आपण एक मऊ बॅटर तयार करून घेणार आहोत। आपल्याला हे मिश्रण एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचे आहे। पहा आपले बॅटर किती छान आणि रिबन सारखे पडत आहे। आपल्याला अगदी असंच बॅटर हवे आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। केकला छान चॉकलेटी कलर आणि चमक आलेली आहे। मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला थोडं दूध घालूनच हे मिश्रण फेटायचं आहे। आता आपला केक छान मऊ आणि जाळीदार होण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत 1 छोटा चमचा बेकिंग पावडर। ही पावडर आपण या चॉकलेट बॅटरमध्ये टाकूया आणि चमच्याने अगदी हलक्या हाताने एकाच डायरेक्शन मध्ये मिक्स करून घेणार आहोत। लक्षात ठेवा, बेकिंग पावडर जुनी नसावी, फ्रेश असायला हवी, तरच केक छान फुगतो। आपलं बॅटरही छान असे तयार झालेलं आहे। आता आपण इथे इडलीचं एक प्लेट घेतलेली आहे, त्याला आपण थोडंसं वरनं तेल लावून घेणार आहोत। आता आपण यामध्ये थोडं तेल लावून घेऊया आणि यावरच आपल्याला हे बॅटर टाकायचे आहे। आता हे चॉकलेटी बॅटर आपण एका चमच्याने इडलीच्या साच्यामध्ये भरून घेऊया। लक्षात ठेवा, साचे अगदी वरपर्यंत पूर्ण भरायचे नाही, थोडं रिकामं ठेवायचं आहे, कारण आपला केक छान फुगून वर येणार आहे। चला तर मग एक चमचा बॅटर आपण या साच्यात टाकूया। बॅटर टाकून झाल्यावर हा साचा असा 2 ते 3 वेळा टॅप करून घेणार आहोत। यामुळे साच्यातील हवेचे बुडबुडे निघून जातात आणि केक आतून अगदी एकसारखा तयार होतो। साच्यात बॅटर भरून झाले की मुले खुश व्हावीत म्हणून आपण यावर थोडे चोको चिप्स किंवा टूटी फ्रुटी टाकून घेणार आहोत।
पण इथे माझ्याकडे ते नसल्यामुळे मी याच्यावर कॅडबरीज आपण टाकून घेतलेली आहे. ट्रुटी फ्रुटी किंवा चोको चिप्स हे टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण यामुळे आपल्याला इडली केक दिसायला खूप सुंदर दिसतो. आपले साचेही इथे पूर्ण असे भरून झालेले आहे. इडलीच्या कुकरमध्ये मी इथे 1 ग्लास पाणी इथे उकळत ठेवलेलं आहे. आता आपण हे पाणी छान असं उकळून झाल्याच्या नंतर इथे आपण हे साचे यामध्ये या पद्धतीने ठेवून देणार आहोत. चुलीचा मंद जाळ आपल्याला ठेवायचा आहे आणि हे पुढच्या 10 ते 12 मिनिटातच आपल्याला मऊ आणि जाळीदार केक बनवून तयार होणार आहे. चला 10 मिनिटं झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला केक इथे तयार झालेला आहे. कुकरमधून काढल्यानंतर मी हे साचे 5 मिनिटं छान थंड करून घेतलेले होते. केक गरम असताना काढू नका, नाहीतर तो तुटू शकतो. आता एका चमच्याने किंवा सुरीने मागच्या भागाने आपण त्याच्या कडा तोडून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान आणि सहज आपला इथे केक निघत आहे. आपण याच पद्धतीने सगळे केक या साच्यामधनं एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. असं आपले सर्व ओरिओ केक तयार आहेत. यावर तुम्ही थोडे चॉकलेट सिरप किंवा पिठी साखर किंवा कॅडबरीचे छोटे तुकडे टाकून याला अजून आकर्षित बनवू शकता. अगदी कमी साहित्यात आणि घरच्या इडली पात्रात एवढा भारी केक तयार होतो. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा झटपट आणि कापसासारखा मऊ ओरिओ इडली केक? आहे ना अगदी सोपी रेसिपी. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना ही चव कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा. आणि हो, आपल्या शिवहिंदेव रेसिपीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.